शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज पुन्हा एका नवीन गोठ्यावरती आलोय आणि आज ह्या गोठ्यामध्ये स्ट्रक्चर आणि गाई याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. गोठ्याच्या आतलं स्ट्रक्चर एकंदरीत कसं असतं याविषयी थोडक्यात आपण माहिती बघूया. सो मित्रांनो या गोठ्यामध्ये इथं जे आहेत आता एक साईडला मिल्किंग सुरू आहे आणि इकडं गाई काही आहेत त्या मिल्किंग करून झालेल्या आहेत आणि इथं फीडिंग चालू आहे. तुम्ही चारा बघू शकता, हा सुका चारा आहे कम्प्लीट जो आहे ना, सुका चारा ज्याला सायलेज मध्ये कन्वर्ट म्हणजे हिरवं गवत बंदिस्त केल्यानंतर जे पिकतं तर हा कम्प्लीट सुका चारा नाही, याच्यामध्ये मिक्सचर आहे आणि हे सायलेज मध्ये कन्वर्टेड सुका चारा आहे असं म्हणूया आपण. कारण हा त्याच्यामध्ये थोडंसं मिनरल्स आणि पण काही पांढरी पावडर दिसते त्याच्यावरती कसली तरी, मे बी ते मिनरल्स किंवा सप्लिमेंट्स असू शकतात. गाय तुम्ही बघू शकता खातायत. गायींच्या गळ्यामध्ये जे आहे ते बेल्ट्स आहेत आणि त्या बेल्ट्स मध्ये त्यांचे टॅग्स आहेत. टॅग्सचा वापर करून ह्या गायी कंट्रोल केल्या जातात किंवा ह्या गायींचा जे रेकॉर्ड किपिंग आहे त्यांचं ते केलं जातं. ज्या गायींचं जो दुधाचं उत्पादन असेल, त्यांची प्रेग्नन्सी, त्यांची अवस्था, त्यांची हेल्थ, त्यांची हीट कंडिशन्स ह्या सगळ्या ट्रेस केल्या जातात. गायीची फ्रेम तुम्ही बघू शकता आणि गोठ्यातलं इंटरनल स्ट्रक्चर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. तुम्ही गोठा एकदा वरनं सगळा बघू शकता. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं सगळ्या गायी आहेत. ही जी आहे ती दावण आहे किंवा गव्हाण म्हणू शकता. ह्याला जे हे आहे हेडलॉक सिस्टीम आहेत तर ते सुद्धा इथं आहे आणि ह्याच्या पुढे या गायी आलेल्या आहेत आणि ह्या गायी हेडलॉक सिस्टम्स मधला चारा खात आहेत. आणि मित्रांनो ह्या गायींची जी दावण आहे त्याच्या वरचा जो एरिया आहे, जो वरती जो एरिया आहे तो एरिया त्यांनी स्टोरेजसाठी वापरण्यात आलेला आहे. तुम्ही वरती पाहू शकता चाऱ्याचे रोल्स आहेत. वरती सगळे चाऱ्याचे रोल स्टोर करून ठेवण्यात आलेले, इकडे काही साहित्य ठेवण्यात आलेलं आहे. सो डुएल पर्पज म्हणजे डुएल पर्पज म्हणण्यापेक्षा दोन मजली सिंपल भाषेमध्ये त्यांनी त्याचा वापर केलाय. कारण गायींची उंची जेवढी आहे त्यांना जेवढी गरजेची गोष्ट आहे. इथं गायी कायम नसतात, गायी ह्या कुरणांमध्ये असतात आणि जेव्हा नसतात तेव्हा क्युबिकल्स मध्ये असतात. क्युबिकल्स मध्ये गायीला बसण्यासाठी सोय केली जाते. पण इथं फीडिंग एरिया आहे. सो फीडिंग एरिया फक्त कमी उंचीचा ठेवून वरचा जो एरिया आहे तो त्यांनी चाऱ्याचा स्टोरेज म्हणजे सुक्या चाऱ्याच्या स्टोरेजसाठी ठेवण्यात आलेला आहे. सो हे जे ते मशीनवरती बांधण्यात आलेले बेल्स आहेत तुम्ही पाहू शकता. मशीनवरती गवत कापलं जातं, ते सुकवलं जातं. सुकवलं इन द सेन्स तो रोल करून तसा ठेवला जातो आणि तो प्लास्टिकने कव्हर केला जातो. प्लास्टिकची पॉलिथिन प्लास्टिकची एक नेट असते, त्या नेटने तो रॅप केला जातो म्हणजे तो विस्कटत नाही. पाहू शकता माझ्या उंचीच्या साईजचे रोल्स आहेत. सो त्याच्यामध्ये भरपूर चारा जो आहे तो रेकॉर्ड होऊ शकतो, स्टोर होऊ शकतो. इथं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये लाईट्सची सोय करण्यात आलेली आहे. पाठीमागे क्युबिकल्स आहेत ते तुम्हाला मी इथं दिसत असतील तर दाखवण्याचा प्रयत्न करतो. क्युबिकल्स मध्ये सुद्धा गायी उभी आहेत. सो क्युबिकल्स मध्ये काय असतं की एक डेडिकेटेड जागा, एक ठराविक एका गायीच्या गरजेनुसार जागा जी आहे ती ठेवली जाते आणि त्या गायीला खाली बसण्यासाठी बेडिंग आर्टिफिशियल म्हणजे जे शेण असतं ते मशीनद्वारे वाळवलं जातं आणि ते तिच्या खाली टाकलं जातं. कारण थंडी पडते, त्यांना गरम बसण्यासाठी मऊ जागा उपलब्ध करून द्यावी लागते आणि ती तिथे दिलेली असते. आणि जे वातावरण जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी त्याला फ्लॅप्स असतात, कव्हर्स असतात. सो क्युबिकल्स मध्ये काही आराम करू शकतात, बसू शकतात, रवंथ करू शकतात. इथं पाण्याचा ट्रफ आहे तुम्ही बघू शकता समोर. पाणी पिण्यासाठी त्यांना 24 तास ऑटोमॅटिक बॉल सिस्टमचा जो आहे तो ट्रफ आहे स्टेनलेस स्टील मध्ये, की पाणी स्वच्छ आणि ताजं मिळावं. आणि इथं गायींना जे आहे ते फिडिंगचा एरिया आहे. सो इथं गायींना जे आहे ते फिडिंग केलं जातात. दिस इज हेडलॉक सिस्टम, जी मी तुम्हाला म्हटलं होतं की लॅच आहेत. हा जेव्हा गाय जेव्हा याच्यामध्ये मुंडकं घालते आणि चारा खाण्यासाठी वागते तेव्हा हा रॉड इथं प्रेस होतो आणि अशा पद्धतीने गायी लॉक होते. आता इथं बघू शकता हा लॅच वरती आहे. सो पुन्हा जर गायीला याच्यातून निघायचं असेल तर ती निघू शकत नाही. ऑटोमेशन आहे, याच्यामुळे गायी कंट्रोल करणं, पकडणं, वॅक्सिनेशन करणं, गायीला फीडिंग करताना बाकीचा गोठा क्लीन करणं ह्या गोष्टी सोप्या होतात. सो मॅनेजमेंटसाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या भारतामध्ये सुद्धा आपण वापरल्या पाहिजे. जसं आपण मुक्त गोठ्याचा वापर आता भरपूर वाढवलाय, सो हे छोटं छोटं ऑटोमेशन सुद्धा आपल्या गोठ्यामध्ये आपलं करणं गरजेचं आहे. सो हे जर एक गाय मला सोडायची अशा पद्धतीने लॅच उघडला, ही गाय मोकळी झाली, इथून ती निघून जाईल. सगळ्या सोडायच्या आहेत, एकदम हा रॉड पाडला, सगळ्या गायी मोकळ्या होऊन जातील. सो दिस इज टेक्नॉलॉजी. तुम्ही पाहू शकता गोठ्याची लांबी साधारण माझा अंदाज आहे 200-250 गायी यांच्याकडे पण आहेत. सो तेवढ्या गायी इथं व्यवस्थित फीड होतील इतक्या पद्धतीची लांबी या गोठ्याची आहे. तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनल्सला किंवा इतर सगळ्या पेजेसना फॉलो करा. संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्स तर्फे आपण सर्व प्रकारच्या मिल्किंग मशीन्स, कडबाकुट्टी, HTP, सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र इथं आपण देतो. डेअरी फार्मिंग मधले सगळे इक्विपमेंट्स देतोय. सो ते सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलवरती पाहू शकता आणि आम्हाला संपर्क सुद्धा करू शकता या स्क्रीनच्या नंबरवरती.